नमस्कार मित्रांनो, आज खरं हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण खूप साऱ्या आपल्या डिपार्टमेंटल पोलीस विद्यार्थ्यांचं डिपार्टमेंटल PSI परीक्षेसंबंधित शंका आहेत आणि त्या शंका निरसन करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत, सर मागणीपत्र गेलं आहे का, जाहिरात कितीची असणार आहे, परीक्षा एका टप्प्यात होणार आहे का, क्या आपल्या पूर्वीप्रमाणे पूर्व आणि मुख्य परीक्षा होईल, सोबत सर दक्षता प्रमाणपत्रामुळे आमच्या कुठंतरी किरकोळ ताकीद लागलेली आहे, किरकोळ शिक्षा आहे, मग आम्हाला पेपर देता येईल का नाही, असे खूप सारे शंका विद्यार्थ्यांच्या मनात आहेत आणि त्यामुळे आपल्या पोलीस बांधवांचा अभ्याससुद्धा होत नाही। मित्रांनो, निश्चिंत राहा, आपल्याकडे एकेकाळी काहीही नव्हतं, आता कुठंतरी आपलं रुटीन बसतंय। पॉझिटिव्ह राहा, सकारात्मकरित्या तुम्ही अभ्यास करत चला आणि खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत। निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या, सगळ्यांनी अभ्यासाला लागा, अभ्यास केल्यानेच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे। नकारात्मक चर्चा केल्याने मात्र आपण मागच राहणार आहोत। शेवटी आपण कशाची तयारी करतोय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची। आता ह्या साऱ्या शंका सर्वांच्याच असणार आहेत की डिपार्टमेंटल PSI 2026 ची जाहिरात किती जागांची असेल, डिपार्टमेंटल PSI 2026 ची परीक्षा किती टप्प्यात असेल, दक्षता प्रमाणपत्रामुळे आम्ही अपात्र ठरू का, पुढे आपला पाठपुरावा कसा असेल, पुढे अभ्यास चालू ठेवायचा का जाहिरातीची वाट पाहायची, हे सारे जे पॉईंट आज मी घेतलेले आहेत ते सविस्तर तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। मित्रांनो, ही बातमी 100% खरी आहे की मागणीपत्र गृह विभागाला सादर झालेलं आहे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून। आता मुलांच्या मनात काय संभ्रम आहे, जागा खूप कमी असतील। मित्रांनो, जागा कितीही असू द्या, आपली जाहिरात प्रकाशित जरी झाली, परीक्षा जरी झाली तरी निकाल लावण्याच्या पर्यंत जागा वाढवता येतात। परत काही विद्यार्थी म्हणतील सर आतापर्यंत कधीच जागा वाढल्या नाही। आतापर्यंत तुम्हाला खूप सारी नकारात्मकता होती की आपली परीक्षा पुन्हा चालू होईल का, पुन्हा जाहिरात येईल का, खूप सारे संभ्रम होते। सकारात्मक विचार केला आपण आणि सकारात्मकरित्या घडत गेलं सगळं, आणि ते घडण्यासाठी आपल्या खूप साऱ्या पोलीस बांधवांनी स्वतःचा वेळ समर्पित केला, आयुष्यातले महत्त्वाचे क्षण समर्पित केले। सांगायचं झालं तर महाराष्ट्र पोलीस कोर कमिटी तर पाठपुरावा करते, खूप सारे विद्यार्थी, सगळ्यांचे नाव घेता येणार नाही। आपले रुपेश आमले सरांनी अशा क्षणात आपला वेळ घालवला, तुम्हालाही माहिती, नुकतंच त्यांच्या घरीसुद्धा आता दुःखाचं वातावरण आहे। आम्ही सुद्धा असा क्षण त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो JR साठी की आमच्याही कुठंतरी खूप मोठे काही गोष्टी आम्ही सफर केलेल्या आहेत। आता ते इथं सांगणार नाही, परंतु सांगण्याचं कारण हे आहे की आमचा पाठपुरावा, आपल्या महाराष्ट्र पोलीस कोर कमिटीचा पाठपुरावा चालू आहे आणि हे सगळे विषय घेऊन चालू आहे। मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI पदाची जास्तीत जास्त पदाची 800 ते 1000 जागांची जाहिरात निघावी ही आपण प्रमुख मागणी केली होती। त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांचाही रिमार्क होऊन ते पत्र खालीही गेलं होतं। मग योगेश कदम साहेब असतील, गृहराज्यमंत्री महोदय, त्यांच्याकडूनही आपल्या विषयावर चर्चा झाली होती, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली होती, CMO ऑफिसची चर्चा झाली होती। आम्ही खूप सारे फॉलोअप त्या ठिकाणी घेतले, आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी CMOचे सर्वोच्च अधिकारी असतील त्यांना भेटायचो। आम्ही या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्यांचा का उल्लेख करणार नाही, कारण काम करत असताना मित्रांनो काही ठिकाणी गोपनीयता पाळणं सुद्धा खूप गरजेचं असतं, अन्यथा आपलं होणारं काम सुद्धा होत नाही। पण आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम मागणी जाहिरातीची करत गेलो। त्याचबरोबर ही मागणी होत असताना, जाहिरात येत असताना सध्या स्थितीत असणाऱ्या रिक्त जागांच्या अनुषंगाने जरी जाहिरात किंवा मागणीपत्र DGP ऑफिस पाठवत असलं तरी सुद्धा एकदा जाहिरात प्रकाशित जरी झाली आणि तुम्हाला वाटलं खूप कमी जागांची, तर आपण अतिरिक्त मागणीपत्र किंवा आपण जागा वाढसाठी आपण पाठपुरावा पुढे ठेवणार आहोत आणि जागा वाढण्यासाठी आपल्याला काही ठिकाणून अनुकूलता सुद्धा प्राप्त आहे। फक्त तुम्ही सकारात्मक राहा, अभ्यास करत राहा। इथं आपल्याला जरी तुम्हाला कमी जागा दिसत असतील, आता जागांचा आकडा सगळ्यांनाच कळलेला आहे, सांगण्याची आवश्यकता नाही आहे। जरी तुम्हाला तो 2 आकडे वाटत असला तरी तो 3 आकडे आपण निश्चितपणे कसा होईल यासाठी आपण सतत पाठपुरावा चालू ठेवणार आहोत। तुम्हाला फक्त अभ्यास करायला सुरुवात करायची आहे। आणि मित्रांनो, परीक्षा किती टप्प्यात असेल, पूर्वीप्रमाणेच असेल, पूर्व किंवा मुख्य, अभ्यासक्रमाबाबत सुद्धा आपण पत्र दिलेले होते, त्याचा पाठपुरावा केला होता। आपला जो शासन निर्णय आहे 1 सप्टेंबरचा, त्यामध्ये अभ्यासक्रम ठरवण्याचा अधिकार MPC आणि पोलीस महासंचालक कार्यालय यांच्या समन्वयाने तो ठरला जाणार आहे। जोपर्यंत हे गृह विभागाकडचं मागणीपत्र
जसं DGP ऑफिसकडचं मागणीपत्र गृह विभागाकडे गेलं आणि गृह विभागाकडून MPSCकडे जात नाही तोपर्यंत MPSCसुद्धा अभ्यासक्रम जाहीर करणार नाही. कारण कसं होतं, जर मागणीपत्र येऊन पडले तर MPSCची सुद्धा एक जबाबदारी वाढती की मुलांचा अभ्यासक्रम लवकरात लवकर डिक्लेअर करा. मागच्या काही गोष्टींचा अनुभव घेतला तर MPSCसुद्धा त्यांच्या परीक्षा, जसं संयुक्त करण्याचा प्रकार आहे, एका टप्प्यात करण्याचा प्रकार आहे, प्रशासकीय सोय म्हणून ह्या गोष्टी करताना आपल्याला दिसून येतं. जसं की सरळ सेवेमधल्या वर्ग बच्या सगळ्या परीक्षा एकत्र केल्या, सगळे पदं मर्ज केले, परीक्षा कमी करणं आणि प्रशासकीय सोय पण साधणं, ह्या गोष्टी निश्चितपणे MPSCच्या पण हे आहेतच. आणि आपली परीक्षा बहुतांश करून एका टप्प्यात होण्याची शक्यता राहू शकते जर त्यांनी स्टेट STI असेल, डिपार्टमेंटल STI असेल किंवा डिपार्टमेंटल एक्साईज असेल त्याचं अनुकरण केलं तर. पण जरी एका टप्प्यात असू नाही तर 2 टप्प्यात असू, आपला जो अभ्यासक्रम आपण पूर्वीप्रमाणे करत आलोय, संभाव्य अभ्यासक्रम तोच असेल, फक्त नवीन कायदे तुम्हाला करायचे. आता नवीन कायदे केल्याने तुमचं नुकसान होणार आहे का? अजिबात होणार नाही. कारण नवीन कायद्याचा उपयोग तुम्हाला डिपार्टमेंटलमध्ये सुद्धा आहे काम करत असताना प्रशासनात, आणि प्लस तुम्हाला जो शेवटचा पॉईंट सांगितला ना मी, इथं तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. पुढे अजून एक संधी लवकरच तुम्हाला चालून येणार आहे, उपलब्ध होणार आहे. ती संधी काय आहे हे येत्या काही दिवसात तुम्हाला दिसून येईल. मी त्याचा खुलासा का करत नाही, कारण मी सांगितलं तुम्हाला काही गोष्टी गोपनीय असतात आणि त्याचा खुलासा करणं चुकीचं आहे, ते गोपनीयच असू द्या. व्हिडिओ बनवण्यामागचं कारण फक्त एकच, खूप सारे विद्यार्थी फोन करतात, कॉल करतात, SMS करतात, ग्रुपवर वेगवेगळ्या प्रकारे चॅटिंग करून संभ्रम निर्माण करतायत. मग येऊशिकत जाहिरात, तर मग कशाला जाहिरात पाहिजे, त्यापेक्षा न आलेली बरी, अभ्यास करायचा का नाही करायचा, उगाच टेन्शन. मित्रांनो, ह्या गोष्टी सोडून द्या. तुम्ही एका जाग्यासाठी तयारी करताय ते, आणि तिथं कुठं आरक्षण वगैरे आहे का? सगळ्या 92 जागा आहे, पहिला येऊ शेवटी येऊ तो PSIच होणार आहे. ह्या कितीही जागा असू द्या 2 आकडी, आपण त्याला 3 आकडी करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा चालू ठेवणार आहोत जागावाढीसाठी. पण आपल्याला संदर्भ घ्यायचा कसा? एकदा जाहिरात प्रकाशित होते, जाहिरात आल्यानंतर आपल्याला संदर्भ घेता येईल. जाहिरात खूप बारीक आहे, जागा वाढ करा. जाहिरात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे पाठपुरावा करायला संदर्भसुद्धा घेता येणार नाही. म्हणून जाहिरात प्रकाशित होणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा जे मुलं आज 40च्या उंबरठ्यावर आहे, एज बारच्या उंबरठ्यावर आहे, जे मुलं आज त्या GR साठी पळाले, आज त्याच मुलं त्या परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी जाहिरात लवकर आली तर त्याही मुलांना कुठेतरी न्याय देता येईल. हा सुद्धा एक विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. जर आपण फक्त आपलाच विचार करत गेलो तर मग त्या मुलांनी एवढं 3-3 वर्ष पहिले 2-2, 3-3 मेन्स दिले असते ना, आता कुठंतरी त्यांना एक वयाच्या शेवटच्या वेळी एक संधी, म्हणजे आता एज बारच्या उंबरठ्यावर त्यांना एक संधी उपलब्ध होतीये, तर त्यांची संधी आपण का घालवायची? आणि ठीक आहे, काही जणांना वाटत असेल जाहिरात आली. मित्रांनो, कोणालाही असं वाटत नाही की जाहिरात छोटी असावी. मग ते कोणी असो, विद्यार्थी असो, क्लासवाले असो, कोणी असो, प्रत्येकाला वाटतं जाहिरात मोठी असावी. तर ही जाहिरात मोठी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, आपण तर करणारच आहोत. सोबत ही परीक्षा किती टप्प्यात असेल हा पूर्ण अधिकार MPSCकडे आहे. म्हणजे इथं आपण आपली जरी अपेक्षा असेल सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका टप्प्यात झाली तर बरं आहे, परत प्री मे सुट्ट्या भेटत नाहीत, ॲडजस्ट होत नाही, परत मॅटमध्ये कोर्ट केस होती एखादी आणि तिथं परत आपलं प्रकरण अडकतं, पुन्हा 6-6 महिने वर्षभर पाठपुरावा करा, त्यातून बाहेर पडा. परीक्षा एका टप्प्यात झाली तर सर्वांसाठी, सर्व विद्यार्थ्यांना तो अनुकूल असेल. पण जर झालीच तर आपल्याकडे वेळ फार कमी असेल. अभ्यास हा करायचा का तो करायचा, म्हणून आत्तापासूनच अभ्यास सुरळीत चालू ठेवा. ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाहीत, नवीन कायदे केलेले नसेल तर करा ना. नवीन कायद्यांचा उपयोग तुम्हाला खूप भारी होणार आहे. मी आत्ता शब्द देतोय तुम्हाला, त्याचं कारण सांगितलं. शेवटचा पॉईंट, पुढे अजून एक संधी लवकरच तुम्हाला उपलब्ध होणार आहे, तिथं तुम्हीच त्या ठिकाणी हे असणार आहोत. म्हणजे तिथं तुम्हाला खूप भारी संधी असणार आहे, तिथं जास्त स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटणार नाही. ती संधी काय असणार आहे त्याचा मी खुलासा करणार नाही, ते तुम्हाला हळूहळू कळणारच आहे. 1 किंवा 2 आठवड्यात तो लवकरच निर्णय आपल्याला दिसून येईल. दक्षता प्रमाणपत्रामुळे आम्ही अपात्र ठरू का? मित्रांनो, ज्या वेळेस शासन निर्णय आला 1 सप्टेंबरला, त्या दिवसापासून आम्ही हा विषय घेतला की दक्षता प्रमाणपत्रामुळे खूप सारे मुलं अपात्र ठरू शकतात. दक्षता प्रमाणपत्रातल्या ज्या काय जाचकाटी आहेत, जसं की किरकोळ शिक्षा असेल, ताकीद असेल, ह्या शिक्षा त्या ठिकाणी नकोय. गंभीर स्वरूपाच्या शिक्षा निश्चितपणे असाव्या, जसे की फौजदारी गुन्हे आहेत त्याला शिक्षा झाल्यात, विभागीय चौकशी असेल तर ते ठीक आहे, जे पूर्वी होतं, पण ते अंतिम वेळेस तपासलं जायचं. आता या ठिकाणी कुठंतरी त्यांनी इनिशियल स्टेजला किंवा प्रारंभिक क्लास ते कुठंतरी ठेवल्यामुळे हे दक्षता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास
अडचणीचं ठरू शकतं का, हे खूप साऱ्या मुलांच्या मनात संभ्रम आहे. निश्चिंत राहा, आम्ही मंत्री महोदयांच्या पण लक्षात आणून दिला हा पॉईंट, शिवमोच्या पण लक्षात आणून दिला आहे. 2 ते 3 वेळेस हा पॉईंट आम्ही त्यांना निदर्शनात आणून दिला आणि केलेला पत्रव्यवहार, तो पत्रव्यवहार आता DGP ऑफिसला सुद्धा, DGP ऑफिसचा सुद्धा अभिप्राय मागवत आहे. आणि निश्चितपणे DGP ऑफिस पोलीस दलाशी त्यांना माहिती आहे की जर त्यांना ती आकडेवारी जर त्यांनी जरी सादर केली की किरकोळ शिक्षेचे खूप सारे पोलीस बांधव आहेत, तर मग ही परीक्षाच अर्थ काय राहतो परीक्षेला. समजा एखादी परीक्षा आणि त्यात डायरेक्ट खूप ह्या अटीमुळे खूप सारे मुलं अपात्र होत असेल तर मग त्या परीक्षेला अर्थच राहणार नाही. हे आपली गोष्ट आपल्या बाजूनेच होणार आहे. दक्षता प्रमाणपत्राचे सुद्धा शुद्धीपत्रक निघेल. शुद्धीपत्रक काढण्यासाठी निश्चितपणे तो एक अभिप्राय आपल्याला महत्त्वाचा ठरवू शकतो विभागाचा. आणि वरच्या लेवलला सुद्धा सूचना त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. ती गोष्ट सकारात्मकच होईल. त्यामुळे निगेटिव्ह विचार करू नका. परीक्षा तुम्हाला देता येईल जरी किरकोळ असेल. किरकोळ गोष्टी म्हणजे कुठे 2000 रुपयाचं हे आहे पेनल्टी असेल किंवा किरकोळ ताकीद असेल, ह्या अशक्त ताकीद असेल, ह्या गोष्टी तुम्ही असले तरीही परीक्षेची तयारी चालू ठेवा. डोक्यात ठेवू नका की मी अपात्र ठरतोय का. कारण तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरून इलिजिबल ठरतालही परंतु स्पर्धेत टिकणार नाही. अभ्यास केलेला तुमचा वाया जात नाही. अभ्यास चालू ठेवा. कालपर्यंत तुमच्या हातात काहीच नव्हतं, आता काहीतरी हातात आले तर त्या हातात आलेल्या संधीचं सोनं करणं हे आपला विषय आहे. नकारात्मक चर्चा करण्यात किंवा इतरांकडून मिसगाईड होण्यात किंवा इतरांना मिसगाईड करण्यात काहीही प्राप्त होणार नाही. पुढचं काय आहे, पुढे आपला पाठपुरावा कसा असेल. जरी जाहिरात कमी जागांची जरी आली दिसली तुम्हाला तरीही निश्चिंत राहा. जागा वाढसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कारण आपण एवढं सारं मोठा पाठपुरावा केला, एवढा सारा संघर्ष केला, डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं असं होणार नाही. आपण निश्चितपणे ती जाहिरात 3 आकडी कशी होईल पुढील रिक्त जागांचा अनुषंगाने आपण तो पाठपुरावा सुद्धा त्या ठिकाणी करू. परीक्षा झाल्यानंतर सुद्धा जागा वाढ झालेल्या आहेत MPSCच्या इतिहासात. म्हणजे परीक्षा होऊन गेली आहे पण निकाल जर पेंडिंग ठेवला असेल तर निकाल पेंडिंग ठेवण्याच्या, निकाल लागण्याच्या आधी जागा वाढ करतात आणि मग निकाल लावतात. ही एक MPSCची प्रोसेस आहे. MPSCकडे अतिरिक्त मागणीपत्र आलं समजा, आता खूप साऱ्या गोष्टींच्या जाहिरात पुन्हा शुद्धीपत्रकाने रिवाईज केल्या गेलेल्या आहेत. आता सरळ सेवेची तुम्ही वर्ग बची सुद्धा पाहू शकता. रिवाईज करता येतात जाहिराती जर अतिरिक्त मागणीपत्र आल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही हे सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ते पाठपुरावा करत राहू. ज्या शक्य होतील त्या गोष्टी आपण करणारच आहोत. परंतु तुमचा जर अभ्यास चांगल्या पद्धतीने चालू असेल, सुरळीत असेल आणि पॉझिटिव्हली तुम्हाला ती पोस्ट आरामात भेटू शकते. कधी कधी जागा जास्त असूनही मेरिट जास्त लागतं आणि जागा कमी असूनही मेरिट कमी लागतं. हे सगळा खेळ स्पर्धेचा आहे. स्पर्धेचा आहे कारण ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे तेच मुलं अभ्यास चालू ठेवतात. ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही ते स्पर्धेतून बाहेर पडतात. आता पुढे काय, पुढे अभ्यास चालू ठेवायचा का जाहिरातीची वाट पाहायची. तर मी सुरुवातीपासून तेच सांगत आलोय की तुम्ही अभ्यास चालू ठेवा. जे काही गोष्टी तुम्ही आतापर्यंत केल्या नाहीत, नवीन कायदे असतील किंवा फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनचा विषय असेल किंवा अदर कोणतेही सब्जेक्ट असू शकतात, GHचे ग्रामर वगैरे, ते तुम्ही करा. तुम्हाला कसा करायचा सेल्फ स्टडीने करा. काय कोणाच्या बॅच लावायचं असेल ते लावा. मी सांगणार नाही की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते करा पण अभ्यास चालू ठेवा. स्पर्धा आता तुमची चालू झालेली आहे. स्पर्धा चालू झालेली आहे. तुमचा टाइम स्टार्ट झालेला आहे. जो जास्त त्या ठिकाणी रेसमध्ये पुढे असेल त्याला ती संधी असेल. आणि पुढे हे केलेला अभ्यास, तुम्हाला वाटलं ही जाहिरात नाहीच वाढली तर 92 जागेत निभाव राहील का, टिकाव राहील का, पुढं जाहिरात नाहीच वाढली तर माझा केलेला अभ्यास, तुम्हाला अजून एक संधी उपलब्ध होणार आहे. परंतु ती दुसरी संधी वेगळ्या पद्धतीची आहे पण तिथं तुम्ही केलेला अभ्यास फायद्याचा ठरणार आहे. तुम्ही केलेला अभ्यास फायद्याचा कसा ठरणार आहे, ज्यावेळेस तो निर्णय होईल त्यावेळेस मी त्याचा खुलासा करेल किंवा ते तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता या ठिकाणी मी करणार नाही आणि ते सांगणंही उचित राहणार नाही. कारण मी असे रुपेश आंबले सर असेल, महाराष्ट्र पोलीस कोर कमिटी असेल, आम्ही आमचा पाठपुरावा कंटिन्यू चालू ठेवतो. आम्ही फक्त ज्यावेळेस काही गोष्टी झाल्या असेल तरच आम्ही त्याचा खुलासा किंवा तुम्हाला पोस्ट देतो. अन्यथा आम्ही कोणतीही गोष्ट आमच्या निदर्शनास आल्याशिवाय किंवा आमच्यासमोर आल्याशिवाय आम्ही व्यक्त करत नाही, बोलत नाही, मांडत नाही. आणि आपल्या खरं तर आभार मानले पाहिजे महाराष्ट्र पोलीस कोर कमिटीचे त्या विद्यार्थ्यांचे की जे ड्युट्या करून मंत्रालयात जाणं, मंत्री महोदयांना भेटणं किंवा शिवमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणं, वारंवार दर 8 दिवसाला, दर 5 दिवसाला पाठपुरावा करून आपला विषय कुठंतरी सकारात्मक होत गेला. कालपर्यंत सर्व नकारात्मक होते, निगेटिव्ह होते. परीक्षा बंद झाली, आता परीक्षा होणार नाही. झाली ना चालू, जाहिरात पण येते, मागणीपत्र पण गेले, रुटीन तर बसले ना.
पहिला टाईम बॉन्ड नव्हता, आता ह्या नवीन शासन निर्णयाप्रमाणे टाईम बॉन्ड पण आला. कसल्याही परिस्थितीत 1 एप्रिलपर्यंत ते मागणीपत्र MPSCकडे जाणं किंवा ती जाहिरात प्रकाशित होणं, मित्रांनो एवढा वेळ लागणार नाही. आपला पाठपुरावा झालेला आहे. गृहविभागसुद्धा त्यांच्याकडच्या गोष्टी प्रलंबित ठेवणार नाही, त्या एकदम त्या फास्ट त्यांच्याकडून आलेल्या गोष्टी त्या करणार आहेत. आता तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, पण अभ्यास कसा करायचा, कोणता करायचा, काय अभ्यासक्रम आहे ऑलरेडी सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही ह्या आमच्या टेलिग्राम चॅनलवर पण संभाव्य अभ्यासक्रम जो मागच्या वर्षीचा किंवा डिपार्टमेंटला अनुषंगून महत्त्वाचा आणि नवीन कायदे या अनुषंगाने आम्ही टेलिग्राम PSI गुरु असेल किंवा आमच्या ॲप्लिकेशनवर सुद्धा संभाव्य अभ्यासक्रम आम्ही दिला आहे. त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा. संभाव्य अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आणि नवीन कायदे येणारच आहेत. जरी अभ्यासक्रम कोणताही असो, आपल्याला फौजदारी कायद्यामध्ये ते नवीन 3 मेजर कायदे येणारच आहेत. BNS, BNSS आणि BSA म्हणजे भारतीय साक्षर अधिनियम, ते तुम्ही करायला काही हरकत नाही. असे सब्जेक्ट तुम्ही आत्ता केल्याने तुमचं पुढं जाणारं कष्ट कमी होणार आहे. तुम्ही सकारात्मक राहा. आजपर्यंत तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, फक्त अजून थोडा विश्वास दाखवा. निश्चितपणे सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. कन्फ्यूज होऊ नका, मिसगाईड होऊ नका, संभ्रम करून घेऊ नका. मित्रांनो, ही सुद्धा जाहिरात किंवा हे सुद्धा मागणीपत्राला खूप मोठा संघर्ष करावा लागलेला आहे, खूप सारे पाठपुरावा करावा लागलेला आहे. अन्यथा हे सुद्धा आपल्याला समोर दिसलं नसतं. आपली बंद पडलेलं एक प्रकारे गाडी म्हणूया, ती गाडी आता कुठंतरी सुरळीत चालू झालेली आहे. हेच समाधान मानून सकारात्मक विचार करून पुढे येणार आहे. हा शेवटचं एक वाक्य. आणि हे जे सुरुवातीचे सांगितले ह्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मकरित्या घ्या आणि आपल्या अभ्यासाला लागा, तयारीला लागा. कोणाला काही तरी वाटलं तरी मला पर्सनल कॉल करू शकता, पर्सनल मेसेज करू शकता. माझा नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे आणि सगळ्यांकडे आहे. बिंदास बोलू शकता. एका भावाप्रमाणे तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. मला करा, रुपेश सरांना करा, कोणालाही करा. आम्ही सगळे जवळजवळ सोबतच असतो, सोबतच पाठपुरावा आहे. वेगळं कोणाचं काही नाही. आणि तुम्ही ते तुमच्या काही शंका असेल तर बोला. धन्यवाद.